धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवन प्रवास उलगडणारा धर्मवीर 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हा सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित झाला। या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। अशातच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी एक विधान केलं। आनंद दिघे यांना मारलं गेलं हे अख्ख्या ठाणे जिल्ह्याला माहिती आहे असं ते म्हणाले आणि पुन्हा एकदा त्याच जुन्या वादाला नव्यानं सुरुवात झाली। केवळ संजय शिरसाटच नाही तर आनंद दिघेंना मानणारे असंख्य लोक राज्यात आहेत, ज्यांना हा प्रश्न आहे की दिघेंचा मृत्यू हा नैसर्गिक झाला की त्यांना मारलं गेलं। त्यांच्या या विधानानंतर आता दिघेंच्या मृत्यूवरून पुन्हा राजकारण तापताना दिसतंय। तर मंडळी, दिघे साहेबांचा मृत्यू कसा झाला, काय होतं मृत्यूचं कारण, मृत्यूनंतर ठाण्यात काय काय घडलं, चला तर थोडक्यात जाणून घेऊयात या मागची कहाणी। नमस्कार, मी नितीन आणि आपण पाहताय क्राईम मॅटर। आनंद चिंतामणी दिघे, ज्यांना त्यांचे कार्यकर्ते आणि संपूर्ण महाराष्ट्र धर्मवीर या नावाने ओळखतो, ते ठाण्याच्या राजकारणात एक प्रभावशाली आणि करिश्माई व्यक्तिमत्व होते। त्यांची साधी जीवनशैली आणि कडक शिस्तीचा स्वभाव अनेकांना प्रेरणा देणारा आहे। 1980च्या दशकात त्यांनी शिवसेनेची ठाण्यात पाळेमुळं घट्ट रुजवली आणि एक मजबूत संघटन उभारलं। दिघे साहेबांचं जनतेशी असलेलं नातं केवळ राजकीय नव्हतं तर ते सामाजिक कार्यातही अग्रेसर होते। त्यांच्या तडफदार आणि निडर शैलीमुळे त्यांना ठाण्यात रॉबिन हुड म्हणून ओळखलं जायचं। त्यांनी गरीब आणि गरजू लोकांसाठी अनेक सामाजिक उपक्रम राबवले, ज्यामुळे ते केवळ राजकीय नेता नाही तर समाजसेवक म्हणून सुद्धा प्रसिद्ध झाले होते। शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर काहीच वर्षात आनंद दिघे ठाण्यातल्या शिवसेनेचा महत्त्वाचा चेहरा बनले। त्यांच्या नेतृत्वात ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला बनला। त्यांच्या समर्पणामुळे त्यांना अनऑफिशियल ठाण्याचा पालकमंत्री मानलं जायचं। त्यांनी केलेली कामं आणि घेतलेल्या कठोर निर्णयामुळे ते नेहमी चर्चेत असायचे। दिघे साहेबांचा जन्म 27 जानेवारी 1952चा। ठाण्यातल्या टेंभी नाका परिसरात त्यांचं घर। या परिसरात बाळासाहेब ठाकरे यांच्या सभा व्हायच्या। तरुण असणारे आनंद दिघे बाळासाहेबांच्या सभांना उपस्थित राहायचे। बाळासाहेबांचं वक्तृत्व आणि व्यक्तिमत्व याकडे दिघे साहेब आकर्षित झाले होते। बाळासाहेबांची त्यांच्यावर मोहिनी होती, त्यामुळे त्यांनी उभं आयुष्य शिवसेनेसाठी काम करायचं ठरवलं। त्यांनी 70च्या दशकात शिवसेनेचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम सुरू केलं। त्यांच्या कामात इतका झपाटलेपणा होता की त्यांनी आपले लग्न सुद्धा केलं नाही। शिवसेनेला ठाण्यासारख्या मोठ्या जिल्ह्यात आनंद दिघे यांच्या रूपानं फुल टाईम कार्यकर्ता मिळाला होता। दिघेंच्या कामाची धडाडी पाहून शिवसेनेनं त्यांच्या खांद्यावर ठाणे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी दिली। दिघेंच्या घरी आई, भाऊ आणि बहीण असा परिवार होता, परंतु जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी आल्यावर त्यांनी घर वगैरे सगळं सोडून समाजसेवेत स्वतःला झोकून दिलं। जिथं कार्यालय होतं तिथंच ते राहायचे, तिथंच झोपायचे। जवळचे काही कार्यकर्ते त्यांना डबा आणून द्यायचे। या दरम्यान दिघे यांनी टेंभी नाका परिसरात आनंद आश्रमाची स्थापना केली। दररोज सकाळी या आश्रमात जनता दरबार भरायचा। परिसरातील लोक त्यांच्या समस्या दिघेंना सांगायचे आणि दिघे साहेब या तात्काळ सोडवायचे। आनंद आश्रमात समस्याग्रस्त लोक सकाळी 6 वाजल्यापासून जमलेले असायचे। दिघे साहेब लोकांच्या सर्व तक्रारी ऐकून घ्यायचे। बघतो नंतर करतो अशी त्यांची कामाची पद्धत नव्हती। तक्रार योग्य वाटल्यास ते संबंधितांना लगेच फोन लावायचे। प्रसंगी सांगून सुद्धा काम नाही होत म्हटल्यावर मग ते आपल्या स्टाईलनं हात दाखवायचे। यामुळं पोलीस आणि प्रशासन या सगळ्यामध्ये त्यांचा धाक असायचा। देवाधर्माच्या बाबतीत दिघे अतिशय कडक धोरण अवलंबायचे। त्यांनीच टेंभी नाक्यावर पहिला नवरात्र उत्सव सुरू केला। सर्वात पहिली दहीहंडी सुद्धा त्यांनीच त्या ठिकाणी सुरू केलेली आहे। या सगळ्या धार्मिक कार्यातून त्यांची धर्मवीर अशी ख्याती पसरली। शिवाय ठाणे महापालिकेची परिवहन सेवा सुरू झाल्यानंतर अनेक शिवसैनिकांना त्यांनी नोकऱ्या मिळवून दिल्या। रोजगारासाठी अनेकांना स्टॉल उभारून दिले, त्यामुळे ते लोकांच्या हृदयावर राज्य करू लागले। दिवसेंदिवस आनंद दिघेंचे प्रस्थ वाढत चाललं होतं। त्यांना वलय प्रसिद्धी लाभत होती, त्यातून नाकापेक्षा मोती जड होतो की काय अशी भावना मातुश्रीवर असल्याचं त्यावेळी ऐकण्यात येत होतं। कारण दिघेंमुळे शिवसेनेत एक स्वतंत्र संप्रदाय सुरू झाला होता। पण शिवसेनेत असं चालत नाही, हे राजा आणि बाकी प्रजा असं धोरण शिवसेनेत पूर्वीपासून चालू आहे। यामुळं बाळासाहेब अस्वस्थ झाले होते अशी त्यावेळी ठाण्यात चर्चा होती। वर्ष 2001
आणि तारीख 24 ऑगस्ट या तारखेदरम्यान महाराष्ट्रात गणेश उत्सव साजरा केला जात होता। त्यामुळं या गणेशोत्सवानिमित्त आनंद दिघे कार्यकर्त्यांच्या घरातील गणपतीचं दर्शन घेत होते। या दरम्यान एका कार्यकर्त्याच्या घरी जात असताना एसटी बस आणि त्यांच्या गाडीचा अपघात झाला। या अपघातात ते गंभीररित्या जखमी झाले होते। त्यामुळं त्यांना ठाण्याच्या सिंगाणे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। या अपघातात त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला होता आणि त्यांच्या डोक्याला मार लागला होता। 25 तारखेला रविवारी त्यांच्यावर सर्जरी करण्यात आली, पण संध्याकाळी त्यांची तब्येत खालावू लागली। या सर्जरीनंतर सोमवारी संध्याकाळी 7:15 वाजता त्यांना पहिला हार्ट अटॅक आला। त्यानंतर 7:25 त्यांना दुसरा मोठा हार्ट अटॅक आला। त्यानंतर अखेर रात्री 10:30 वाजता हॉस्पिटलमध्येच त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यावेळी दिघे 50 वर्षाचे होते। हॉस्पिटलमध्ये दिघेंसोबत ठाण्यात शिवसेनेचे खासदार प्रकाश परांजपे हे सुद्धा होते। आनंद दिघेंचा मृत्यू झाला हे सांगायला कुणीच धजावत नव्हतं। शेवटी उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं की आनंद दिघे आपल्यातून गेले। उद्धव ठाकरे यांच्या घोषणेनंतर हॉस्पिटल बाहेरील दिघेंच्या 1500च्या आसपास असणाऱ्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण हॉस्पिटलला आग लावली। या आगीत हॉस्पिटलमधील रुग्णवाहिका 200 बेड बेचिराख करण्यात आले। यानंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आणि नंतर 34 जणांना अटक सुद्धा करण्यात आली। दिघेंच्या मृत्यूनंतर ठाणे बंद ठेवण्यात आलं होतं। असं असताना सुद्धा हजारो शिवसैनिक त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होते। आपला नेता सोडून गेला हे त्यांच्या मनाला पटत नव्हतं। पायाला किरकोळ दुखापत होती, मग हार्ट अटॅक कसा आला अशी चर्चा सर्व ठाणेकर करत होते। पाणावलेल्या डोळ्यांनी ठाणेकरांनी दिघे साहेबांना अखेरचा निरोप दिला। दिघे साहेबांचा मृत्यूचा तो दिवस आणि आजचा दिवस बराच काळ लोटला, पण त्यांच्या मृत्यूचं गूढ अजून सुद्धा कायम आहे। अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या नावावर आपली राजकीय पोळी भाजून घेतली। त्यांच्या नावाचे कार्ड वापरून आपला राजकीय अजेंडा पुढे नेण्याची धडपड आजही कायम आहे। त्यांच्या जीवनावर आधारित पहिला चित्रपट आला त्याच्या काही दिवसातच महाराष्ट्रात सत्तांतर झालेलं आपण बघितलं। आगामी काळात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धर्मवीर 2 हा चित्रपट प्रदर्शित केला गेलाय। येत्या काळात या चित्रपटाचा किती आणि कोणाला फायदा होतो हे आपल्याला दिसलच, पण केवळ एखाद्या चित्रपटामुळे जनतेच्या मनावर किती प्रभाव होतो त्याचे परिणाम मतपेटीत दिसून येतात का हा संशोधनाचा विषय आहे। मात्र या चित्रपटामुळे नवीन वादाला तोंड फुटलं हे मात्र नक्की। चला तर आज इथंच थांबतो। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट्स करा आणि पाहत राहा क्राईम मॅटर। धन्यवाद।